Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the provisions of the topic income from other sources relating to interest on securities. In the previous lecture, we started with this particular topic, and in the previous lecture, we have seen that which incomes are taxable under the head income from other sources. पाठीमागच्या लेक्चरमध्ये हा नवीन टॉपिक आपण सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या हेडिंग खाली कोणकोणते इन्कम्स टॅक्सेबल होतात हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, या लेक्चरमध्ये आपण इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, आपण जे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे इन्कम असतं ते असतं इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. ओके, आपण एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल, डिबेंचरमध्ये असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये असेल, तर त्याच्यावरती जे काही आपल्याला व्याज मिळतं ते व्याजाशी रिलेटेड कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. द टायटल इज इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. आता केअरफुली काय सांगितलं आहे, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इफ चार्ज अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मीन्स द फॉलोइंग. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज म्हणजे काय? इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि सिक्युरिटीज म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट जर एखादी केली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटवरती जे व्याज मिळतं त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. इन्क्लूड्स द फॉलोइंग. बघा, फर्स्ट, इंटरेस्ट ऑन एनी सिक्युरिटी ऑफ सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही सिक्युरिटीज असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील. ओके, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे काय प्लॅन्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय आहेत, आणि त्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटवरती, त्या सिक्युरिटीजवरती जे आपल्याला इंटरेस्ट मिळेल त्याला इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. ओके, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इश्यूड बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. राज्य सरकार कोणतंही असो किंवा देशाचं केंद्र सरकार असो, यांनी इश्यू केलेल्या सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट्स जर आपण खरेदी केल्या असतील, आपण जर आपले पैसे त्यामध्ये गुंतवले असतील तर त्या गुंतवणुकीवरती जे व्याज मिळतं ते व्याज हे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज मानलं जातं. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं इश्यू केलेल्या सिक्युरिटीज, ओके, त्याच्यावरचं व्याज हे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज आहे. हे एक. सेकंड इज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ऑर अदर सिक्युरिटीज ऑफ लोकल अथॉरिटी. ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, ओके, मग त्यामध्ये ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महानगरपालिका किंवा इतर काही बोर्ड्स येतात, त्यांचे जर आपण डिबेंचर्स, त्यांच्या काही सिक्युरिटीज खरेदी केल्या असतील तर त्याच्यावरचं जे व्याज आहे किंवा डिबेंचरवरचं जे व्याज आहे, कर्ज रोखे, ते जे व्याज आहे त्याला देखील इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज असं मानलं जातं. सिक्युरिटीज म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यानंतर थर्ड बघा, थर्ड आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इश्यूड बाय कंपनी. एखादी कंपनी असेल, ओके, एखाद्या कंपनीनं जर डिबेंचर्स विकले असतील तर त्या डिबेंचर्सवरती, डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, डिबेंचरवरती व्याज फिक्स रेटनं पेड केलं जातं. ज्या व्यक्तीने डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत त्या व्यक्तीला आपण डिबेंचर होल्डर असं म्हणतो. ए पर्सन हू हॅज परचेस्ड द डिबेंचर इज कॉल्ड ॲज अ डिबेंचर होल्डर and the interest which is received on the debentures is called as a interest on securities. त्याला interest on security असं मानलं जातं. and last is interest on debentures or other securities issued by statutory corporation. statutory म्हणजे कायद्याप्रमाणे, कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी. कायदा करून एखादा राज्याने, एखाद्या केंद्र सरकारने एखादा कायदा करून जर एखादी कंपनी स्थापन केली असेल, ओके, जसं की LIC आहे, SBI आहे, ओके, त्या कंपनीकडून जे काही व्याज मिळेल डिबेंचरवरती किंवा इतर सिक्युरिटीजवरती जे व्याज मिळेल त्या व्याजाला देखील इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द बेसिस ऑफ चार्ज. दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इज चार्जेबल ऑन ड्यू बेसिस इफ द असेसी फॉलोज मर्कंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. जर एखादा व्यक्ती मर्कंटाईल सिस्टीम वापरत असेल, असेसी, जो कोण असेसी, मग तो असेसी व्यक्ती असो, पार्टनरशिप फर्म असो, तर कंपनी असो, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते जर त्यांचं अकाउंटिंग मर्कंटाईल सिस्टीमप्रमाणे करत असतील तर जे काही
इंटरेस्ट मिळणार आहे, इंटरेस्टद्वारे इन्कम मिळणार आहे, ते इन्कम हे ड्यू बेसिसनं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, रेकॉर्ड केलं जातं. म्हणजेच काय, उदाहरणार्थ समजा आपण वर्षाच्या सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली. वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला. संपतं कधी? 31 मार्चला. वर्षाच्या सुरुवातीलाच आपण इन्व्हेस्टमेंट केली 1 लाखाची उदाहरणार्थ, आणि त्याच्यावरती व्याजाचा दर आहे 10%. फॉर एक्झाम्पल 1 लाखाच्या 10% म्हणजे वर्षभराचं व्याज किती आलं सांगा? त्याला 10,000 रुपये. ते झालं त्या वर्षाचं इन्कम. जरी ते व्याज वर्षभरामध्ये मिळालं नाही, काही वर्ष संपल्यानंतर 1-2 महिन्यांनी मिळणार जरी असेल, तरीसुद्धा ते वर्षभराचं जे इन्कम आहे ते ड्यू झालेलं आहे, ते ड्यू बेसिसने ते रेकॉर्ड केलं जातं की ते त्या वर्षाचंच इन्कम आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज अ मर्कंटाईल सिस्टीम. आणि जे व्याजाद्वारे मिळणारे इन्कम आहे ते ड्यू बेसिसनं रेकॉर्ड करा जर मर्कंटाईल सिस्टीम फॉलो केली जात असेल. हे एक. आणि दुसरा प्रकार, इन केस बुक्स आर मेंटेन्ड ऑन कॅश बेसिस. जर आपण अकाउंटिंग कॅश बेसिसनं करत असू, रोखीनं कॅश बेसिस सिस्टीमनं रेकॉर्ड करत असू, तर ज्या वेळेला ॲक्च्युली व्याज मिळेल त्या वर्षी ते इन्कम दाखवलं जातं. बघा, धिस इन्कम इज टॅक्सेबल ऑन रिसीट बेसिस. ज्या वेळेला ॲक्च्युली व्याज मिळेल, इंटरेस्ट मिळेल, इन्कम मिळेल, त्यावेळेलाच ते टॅक्सेबल मानलं जातं. हावेवर व्हेअर नो मेथड ऑफ अकाउंटिंग इज रेग्युलरली एम्प्लॉईड, द इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज शाल बी चार्जेबल टू टॅक्स, ओके, इन द इयर इन विच इट बिकम्स ड्यू. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये जर मर्कंटाईल सिस्टीम वापरत असाल तर ड्यू बेसिसनं इंटरेस्ट इन्कम रेकॉर्ड केलं जातं. ओके, जर कॅश सिस्टीम फॉलो केली जात असेल, कॅश सिस्टीम, तर ॲक्च्युली ज्या वर्षी व्याज मिळेल त्या वर्षी ते इन्कम दाखवलं जातं. आणि जर एखाद्या ठिकाणी कॅश सिस्टीम किंवा मर्कंटाईल सिस्टीम ह्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी असेल, एकदा कॅश एकदा मर्कंटाईल, तर अशा वेळेला मर्कंटाईल सिस्टीम वापरून म्हणजे ज्या वेळेला व्याज ड्यू झालेलं आहे त्या वर्षाचंच ते इन्कम दाखवलं जातं. ते ॲक्च्युली व्याज कधी मिळालं आहे, ओके, ह्याचा विचार केला जात नाही. ओके, दिस इज फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. देन second important point is interest on securities does not accrue from the day to day but becomes due on certain fixed dates. आपल्याला जे व्याज मिळणार आहे ते व्याज कधी मिळणार आहे त्याची डेट, त्याची तारीख ही फिक्स असते. ओके, ते काही व्याज कधीही मिळत नाही, त्याची तारीख फिक्स असते. आणि नॉर्मली व्याज कधी दिलं जाईल हे सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं असतं. विच आर मेन्शन्ड ऑन द सिक्युरिटी इटसेल्फ. आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटचं ज्या वेळेला आपल्याला एखादं डॉक्युमेंट मिळतं, त्या सिक्युरिटीचं इन्व्हेस्टमेंटचं जेव्हा डॉक्युमेंट मिळतं त्या डॉक्युमेंटमध्येच जे व्याज मिळण्याची तारीखसुद्धा ही त्यामध्येच मेन्शन केलेली असते. इट मीन्स दॅट इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इज चार्जेबल टू टॅक्स इन द हँड्स ऑफ वन हू होल्ड्स द सिक्युरिटी ॲज ओनर ऑन द ड्यू डेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे ज्या दिवशी, ज्या तारखेला ड्यू डेट आहे, व्याज द्यायची तारीख आहे, त्या तारखेला त्या इन्व्हेस्टमेंटचा ओनर कोण आहे, त्या तारखेला ती इन्व्हेस्टमेंट कोणाच्या नावावरती आहे त्या व्यक्तीला ते जे काही व्याज आहे ते पेड केलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय सांगितलं पुन्हा एकदा बघा. इट मीन्स दॅट, 1 मिनिट बघा, इट मीन्स दॅट इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इज चार्जेबल टू टॅक्स. म्हणजे त्या जे काही इंटरेस्ट पेड केलं जाणार आहे त्यावरती ते इन्कम कोणाचं किंवा त्या इन्कमवर कोणी टॅक्स द्यायचा, इन द हँड्स ऑफ वन हू होल्ड्स द सिक्युरिटीज ॲज ओनर ऑन द ड्यू डेट ऑफ इंटरेस्ट. जी काय ड्यू डेट असेल, उदाहरणार्थ समजा व्याज पेड करण्याचे ड्यू डेट 31 मार्च आहे उदाहरणार्थ, ही ड्यू डेट आहे आणि ही ड्यू डेट त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केले की इंटरेस्ट हे 31 मार्चला पेड केलं पाहिजे, ही ड्यू डेट आहे. आणि मग ते जे काही इंटरेस्ट पेड केलं जाईल, सपोज उदाहरणार्थ म्हणून इंटरेस्टची रक्कम आहे 20,000 आणि ते पेड कोणत्या तारखेला करायचे तर 31 मार्चला. 31 मार्चला ती जी काही सिक्युरिटीज आहेत, ती जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणाच्या नावावरती आहे त्या व्यक्तीला ते इन्कम दिलं जातं, ते व्याज 20,000 दिलं जाईल. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या नावावरती ती इन्व्हेस्टमेंट आहे, सिक्युरिटी आहे, त्या तारखेला 31 मार्चला त्याच तारखेला त्या व्यक्तीनं ज्याच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट आहे त्या व्यक्तीनंच त्याच्यावरचा टॅक्स हा पेड करायचा असतो. त्यामुळे जे काही इंटरेस्ट पेड केलं जातं, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज पेड केलं जातं, त्याची ड्यू डेट काय आहे, ड्यू डेट कधी पेड करण्याची तारीख आहे व्याज पेड करण्याची, त्या तारखेला ओनर कोण आहे,
कुणाच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट आहे त्या व्यक्तीलाच ते इन्कम दिलं पण जातं आणि त्या व्यक्तीनेच त्याच्यावरचा टॅक्ससुद्धा द्यायचा असतो. पुढे काय सांगितलं बघा, व्हेअर सिक्युरिटीज आर सोल्ड बिफोर द ड्यू डेट. ओके, 31 मार्चला ड्यू डेट होती, पण त्याच्या अगोदर 4-5 दिवस ती इन्व्हेस्टमेंट विकली, दुसऱ्या व्यक्तीला दिली, दुसऱ्या व्यक्तीने ती खरेदी केली, तर अशा वेळेला काय होईल, द एंटायर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेएबल ऑन द नेक्स्ट ड्यू डेट शॅल बी डीम्ड टू बी द इन्कम ऑफ द बायर हू होल्ड्स द सिक्युरिटी ऑन सच ड्यू डेट. म्हणजेच काय, ड्यू डेट होती आपली 31 मार्च, त्याच्या पूर्वी समजा 1 आठवडा अगोदर आपण ती इन्व्हेस्टमेंट दुसऱ्याला विकली. ओके, आपल्याकडची इन्व्हेस्टमेंट गेली, ती दुसऱ्याला आपण विकली. मग ज्या दिवशी ड्यू डेट येईल त्या दिवशी ती इन्व्हेस्टमेंट आपल्या नावावर आहे का त्याच्या नावावर आहे, जो कोण कस्टमर आहे ज्यानं ती इन्व्हेस्टमेंट खरेदी केली त्याच्या नावावर असणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला, जो कोण बायर आहे, आपल्याकडून इन्व्हेस्टमेंट खरेदी करणारा जो कोण बायर असेल, कस्टमर असेल, त्या व्यक्तीच्या नावावर ती इन्व्हेस्टमेंट असणार ड्यू डेटच्या दिवशी, 31 मार्चच्या दिवशी. ओके, त्यामुळे त्या व्यक्तीला जे काही इंटरेस्ट असेल, व्याज असेल, ते त्याला मिळणार आहे. दिस इज सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट प्रोव्हिजन. आणि थर्ड प्रोव्हिजन बघा, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज शॅल बी चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन इफ द सिक्युरिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट, इफ द इन्व्हेस्टमेंट्स आर हेल्ड ॲज स्टॉक इन ट्रेड. जर आपण एखाद्या काही इन्व्हेस्टमेंट्स ह्या जर स्टॉक म्हणून जर ठेवल्या असतील, ओके, किंमत वाढली की विकायच्या, किंमत कमी झाली की खरेदी करायच्या, स्टॉक म्हणून जर आपण इन्व्हेस्टमेंट ठेवल्या असतील, तर त्या इन्व्हेस्टमेंटमधून जे काही व्याज मिळेल, जे काही इंटरेस्ट मिळेल, ते इन्कम हे बिझनेस किंवा प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. पण कधी, इफ द इन्व्हेस्टमेंट्स आर हेल्ड ॲज अ स्टॉक इन ट्रेड, जर त्या स्टॉक म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट ठेवत असू तर ते इन्कम, इंटरेस्ट इन्कम हे बिझनेसचं, प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. परंतु हावेवर इफ सिक्युरिटीज आर हेल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट, त्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत ते जर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवत असू तर जे काही व्याज आहे इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नॉर्मली ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, कंपनीच्या सिक्युरिटीज असतात, हे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूनच, गुंतवणूक म्हणूनच खरेदी करतो. त्यामुळं या सिक्युरिटीजवरती, या गुंतवणुकीवरती जे काही आपल्याला व्याज मिळेल, ते जे व्याजाचं इन्कम आहे इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे काही व्याज मिळेल, आपण जे सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवलेत ते इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवलेले आहेत, त्यामुळं ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे. त्या इन्व्हेस्टमेंटवरती जे काही आपल्याला व्याज मिळेल ते व्याज इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून ते टॅक्सेबल मानलं जातं. दीज आर द 3 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. नाव द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ सिक्युरिटीज. सिक्युरिटी ज्या आहेत, इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ सिक्युरिटीज. बघा, द सिक्युरिटीज मे बी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑर कमर्शियल सिक्युरिटीज. सिक्युरिटीजचा 2 प्रकार असतात. काही सिक्युरिटीज गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय, जर एखादी सिक्युरिटी, इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट, हे जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, ओके, इफ द इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट, देन दीज सिक्युरिटीज आर कॉल्ड एज अ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. बघा काय सांगितलं आहे, व्हेन द सिक्युरिटीज आर इश्यूड बाय द गव्हर्नमेंट्स. गव्हर्नमेंट म्हणजे ते स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. जर सिक्युरिटीज राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने इश्यू केलेल्या असतील तर त्या सिक्युरिटीजला दे आर टर्म्ड ॲज अ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, दिस इज फर्स्ट. अँड सेकंड, कमर्शियल सिक्युरिटी म्हणजे काय, व्हेन द सिक्युरिटीज आर इश्यूड बाय द कंपनी ऑर अदर बिझनेसेस, देन दे आर कॉल्ड ॲज अ कमर्शियल सिक्युरिटीज. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं इश्यू केलेल्या सिक्युरिटीजला गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणायचं, आणि कंपनी किंवा इतर कोणत्या बिझनेसनं जर सिक्युरिटीज इश्यू केल्या असतील तर त्याला कमर्शियल सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. आता ह्या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं जातं. बघा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं क्लासिफिकेशन काय होतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, ज्या कोणत्या तरी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने इश्यू केलेल्या आहेत, त्या सिक्युरिटीज 2 प्रकारच्या. पहिला म्हणजे लेस टॅक्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. लेस टॅक्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे त्याच्यावरती टॅक्स जो आहे तो लेस केला जात नाही. बघा, इन केस ऑफ दीज सिक्युरिटीज नो टॅक्स ॲट सोर्स इज डिडक्टेड.
टॅक्स वजा केला जात नाही. बट इंटरेस्ट ऑन सच सिक्युरिटीज इज टॅक्सेबल अँड देअरफॉर नीड नॉट टू बी ग्रॉस्ड अप. जे व्याज आहे ते व्याज हे टॅक्सेबल आहे. काय सांगितलं आहे? इंटरेस्ट ऑन सच सिक्युरिटीज इज टॅक्सेबल. ते टॅक्सेबल आहे. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती जे व्याज मिळते ते टॅक्सेबल आहे. फक्त त्याच्या अगोदर सांगितले नो टॅक्स इज डिडक्टेड. परंतु त्याच्यावरती जे काही व्याज मिळालं असेल त्या व्याजावरती टॅक्स हे डिडक्ट केलं जात नाही, वजा केलं जात नाही. ओके, अँड देअरफॉर नीड नॉट टू बी ग्रॉस्ड अप. त्यामुळे त्याचं ग्रॉसिंग अप हे केलं जात नाही. दिस इज फर्स्ट पॉईंट. पहिला जो प्रकार आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा तो आत्ता आपण पाहिला. तो प्रकार आहे लेस टॅक्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आणि त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की त्या सिक्युरिटीज ज्या आहेत त्याच्यावरती नो टॅक्स इज डिडक्टेड. त्यामधून टॅक्स वजा केला जात नाही. जे काही इन्कम आहे, ज्या काही आपण पैसे गुंतवलेत त्याच्यावरती आपल्याला जे काही इंटरेस्ट मिळणार आहे त्या इंटरेस्टमधून, त्या व्याजामधून टॅक्स वजा केला जात नाही. परंतु जे व्याज मिळेल ते व्याज हे टॅक्सेबल आहे. फक्त त्या इन्कममधून, इंटरेस्टमधून, व्याजामधून कोणताही टॅक्स वजा केला जात नाही. आणि त्यामुळे त्यामधून वजा केला जात नसल्यामुळे, टॅक्स वजा न केल्यामुळे त्याचं ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. आता ग्रॉसिंग अप म्हणजे काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये येणारच आहे. दिस इज फर्स्ट. सेकंड इज टॅक्स फ्री गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता नावामध्ये सांगितले ह्या ज्या सिक्युरिटीज ह्या टॅक्स फ्री आहेत. टॅक्स फ्री म्हणजे ह्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. ओके, टॅक्स द्यावा लागत नाही म्हणजे ते इन्कमच मानलं जात नाही. बघा, सिक्युरिटीज द इंटरेस्ट ऑन विच इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. काही सिक्युरिटीज अशा असतात की त्याच्यावरचं इंटरेस्ट, व्याज हे एक्झम्प्ट आहे. एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स म्हणजे त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. अँड ऑल्सो एक्सक्लुडेड फ्रॉम कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम. म्हणजेच काय, त्याच्यावर व्याजसुद्धा द्यावं लागत नाही आणि ते इन्कम म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जात नाही. इट इज एक्झम्प्टेड इन्कम. असे काही इन्कम्स असतात की जे एक्झम्प्टेड इन्कम्स आहेत. उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट. पोस्ट ऑफिसमध्ये जर आपण सेविंग अकाउंट काढलं तर त्यावरती त्या अकाउंटमधून जे काही आपल्याला व्याज मिळेल ते जे इन्कम आहे, व्याजाचे इन्कम, ते पूर्णपणे एक्झम्प्टेड इन्कम आहे. म्हणजेच काय, जे व्याज मिळेल त्याच्यावर टॅक्स पण द्यायचा नाही, हे एक. आणि दुसरं, ते जे काही इन्कम मिळालं आहे ते इन्कम हे एक्झम्प्ट आहे. त्यामुळे टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना ते इन्कम विचारामध्ये घेतलं जात नाही. इट इज एक्सक्लुडेड. ते विचारात घेतलं जात नाही वाईल कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम. ओके, पुढे दीज आर फुल्ली एक्झम्प्टेड सिक्युरिटीज. त्या पूर्णपणे एक्झम्प्ट असतात, कर माफ असतात, त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. गव्हर्नमेंट स्पेसिफिकली डिक्लेअर्स सर्टन सिक्युरिटीज टू बी टॅक्स फ्री. ओके, या ठराविक ज्या सिक्युरिटीज आहेत त्या टॅक्स फ्री आहेत हे गव्हर्नमेंट स्पेसिफिकली मेन्शन करतं की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये पैसे गुंतवावे, जेणेकरून लोकांनासुद्धा फायदा आहे की जे काही इंटरेस्ट मिळेल, जे व्याज मिळेल त्या इन्कमवर, व्याजावर टॅक्स पण वजा होणार नाही, टॅक्स पण कट केला जाणार नाही आणि ते इन्कम, व्याजाचं जे इन्कम आहे ते इन्कम म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जात नाही. इंटरेस्ट ऑन सच सिक्युरिटीज इज नायदर इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम नॉर इट इज टॅक्स्ड. हे सर्वात शेवटचं सेंटेन्स महत्त्वाचं. काय सांगितलं आहे? इंटरेस्ट ऑन सच सिक्युरिटीज, जे व्याज आहे ते इट इज नायदर इन्क्लुडेड इन टोटल इन्कम. ते टोटल इन्कममध्ये व्याज येणार पण नाही, इन्कममध्ये ते ॲड केलंसुद्धा जात नाही आणि त्याच्यावर टॅक्ससुद्धा आकारला जात नाही. त्याला टॅक्स फ्री गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. दीज आर द टू टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. नाव देन सेकंड टाईप इज कमर्शियल सिक्युरिटीज. सिक्युरिटीचा दुसरा प्रकार म्हणजे कमर्शियल. कमर्शियल सिक्युरिटी म्हणजेच काय? व्हेन द सिक्युरिटीज आर इश्यूड बाय द कंपनी ऑर एनी अदर बिझनेस. ज्या वेळेला एखादी कंपनी किंवा इतर कोणताही बिझनेस सिक्युरिटीज इश्यू करतो त्या सिक्युरिटीजला कमर्शियल सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. आता या ज्या कमर्शियल सिक्युरिटीज आहेत त्याचेसुद्धा पुन्हा दोन प्रकार होतात. पहिला आहे तो म्हणजे लेस टॅक्स कमर्शियल सिक्युरिटीज. लेस टॅक्स, आता याचा अर्थ काय तो बघा, थोडाफार वेगळा आहे. इन द केस ऑफ दीज सिक्युरिटीज इन्कम टॅक्स इज डिडक्टेड ॲट सोर्स. टॅक्स वजा केला जातो ऑन द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. ओके, टॅक्स जेवढं काय आपलं व्याज असेल त्या व्याजामधून टॅक्स वजा केला जातो. अँड इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन इट इज नॉट ग्रॉस्ड अप. इफ द नेट अमाऊंट इज गिवन देन इट विल बी ग्रॉस्ड अप. त्याचं ग्रॉसिंग अप कसं केलं जातं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. फक्त अर्थ एवढाच माहिती असून द्या की ज्या लेस टॅक्स कमर्शियल सिक्युरिटीज असतात त्यामधून टॅक्स हा वजा केला जातो ऑन द इंटरेस्ट इन्कम.
समजा आपल्याला इंटरेस्ट मिळाला असेल 20,000 रुपये, तर त्या इन्कममधून पहिल्यांदा टॅक्स वजा केला जातो आणि नंतरच नेट अमाऊंट ही पेड केली जाते. दिस इज लेस टॅक्स कमर्शियल सिक्युरिटीज. मगाशी आपण पाहिलं होतं की ज्या लेस टॅक्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात त्याच्यामधून टॅक्स वजा केला जात नाही, परंतु ज्या लेस टॅक्स कमर्शियल सिक्युरिटीज आहे त्यामधून टॅक्स हा वजा केला जातो. कशावरती? तर जी इंटरेस्टची अमाऊंट आहे, आपलं जे व्याजाचं इन्कम आहे त्यामधून टॅक्स वजा करून नंतरच आपल्याला पेमेंट केलं जातं. दिस इज लेस टॅक्स लेस टॅक्स कमर्शियल सिक्युरिटीज. देन सेकंड टाईप इज टॅक्स फ्री कमर्शियल सिक्युरिटीज. टॅक्स फ्री कमर्शियल सिक्युरिटीज म्हणजे काय? तर बघा, दीज आर इश्यूड बाय कंपनी ऑर एनी सम बिझनेसेस. These are called as a tax free because entire amount of interest due is paid to assessee without deduction of tax. म्हणजे जे काही व्याजाचं इन्कम असेल, इंटरेस्ट असेल, ते सर्व व्याज टॅक्स वजा न करता पूर्ण व्याज हे त्या कस्टमरला जो कोण आहे त्याला ते व्याज पेड केलं जातं. टॅक्स वजा केला जात नाही, टॅक्स फ्री. परंतु टॅक्स वजाच होत नाही असं नाही. कस्टमरला जे काही पेमेंट करायचे त्याला फुल पेमेंट केलं जातं, पूर्ण इंटरेस्ट पेड केलं जातं. मग इंटरेस्ट कोण पेड करतं? बघा, द टॅक्स इज पेड बाय द कंपनी ऑन धिस इंटरेस्ट. ओके, जे काही व्याज आहे ते सर्व व्याज, जे काही ठरलेले व्याजदर आहे त्याप्रमाणे सर्व व्याज हे कस्टमरला पेड केलं जाईल. ओके, कस्टमरला दिलं जातं आणि जे व्याज दिले त्याच्यावरचा टॅक्स कस्टमरला द्यावा लागत नाही, तर तो टॅक्स कुणाला पेड करतं? तर कंपनी टॅक्स पेड करते. द टॅक्स इज पेड बाय द कंपनी ऑन द इंटरेस्ट. हेन्स द रिलेव्हंट अमाऊंट ऑफ टॅक्स पेड ऑन एनी इंटरेस्ट ड्यू इज ॲडेड अप इन द इंटरेस्ट इन्कम. म्हणजे उदाहरणार्थ समजा कंपनीनं कस्टमरला व्याज पेड केलं 10,000 रुपये, कस्टमरला किती रुपये मिळाले? 10,000 मिळाले. आता हे जे काही 10,000 रुपये कस्टमरला मिळाले आहेत याच्यावरचा जो टॅक्स आहे तो कस्टमरनं द्यायचा नाही आहे. ॲक्च्युली इन्कम कुणाला मिळाले? कस्टमरला. ज्याला इन्कम मिळतं त्यानं टॅक्स द्यायचा असतो. परंतु ज्या टॅक्स फ्री कमर्शियल सिक्युरिटीज असतात त्याच्यामध्ये जे काही इंटरेस्ट आहे सर्व इंटरेस्ट कस्टमरला दिलं जातं आणि याच्यावरचं जे व्याज आहे, याच्यावरचा जो टॅक्स आहे, सपोज 10,000वरचा टॅक्स आहे 1,000 रुपये, हा 1,000 टॅक्स कोण पेड करतं? तर टॅक्स इज पेड बाय द कंपनी टॅक्स पेड करते. ओके, मग आता सांगा टॅक्स कुणी पेड केला? कंपनीनं. हा कशावरचा टॅक्स आहे? जे इंटरेस्ट 10,000 आहे त्याच्यावरचा. इंटरेस्ट कोणाला मिळाले? कस्टमरला. ओके, आपला नियम काय असतो? ज्याला इन्कम मिळाला आहे त्यानं त्याचा टॅक्स भरायचा असतो. इन्कम मिळालं व्यक्तीला 10,000, किती रुपये मिळाले? 10,000, आणि त्याच्यावरचा टॅक्स किती आहे? 1,000. तो त्या कस्टमरनंच पेड केला पाहिजे. पण कोण टॅक्स पेड करते? कंपनीने टॅक्स पेड केल्यामुळे कस्टमरचे पैसे वाचले. किती वाचले? 1,000 रुपये. त्यामुळं जे कस्टमरचे पैसे वाचले 1,000 हा फायदा आहे, हे त्याचं इन्कम मानलं जातं. त्यामुळं मिळालेले व्याज 10,000 ही इन्कम आणि टॅक्सचे वाचलेले 1,000 असं 11,000 रुपये हे कस्टमरचं इन्कम मानलं जातं. बघा शेवटी काय सांगितलेलं आहे, शेवटचं वाक्य केअरफुली वाचा. हेन्स द रिलेव्हंट अमाऊंट ऑफ टॅक्स पेड ऑन इंटरेस्ट ड्यू इज ॲडेड इन द इंटरेस्ट इन्कम. जे काय आपलं टॅक्स पेड केलेलं आहे ते इंटरेस्ट इन्कममध्ये ॲड केलं जातं आणि असं कस्टमरचं इन्कम किती होणार आहे? 10,000 व्याजाचे आणि टॅक्स कंपनीने पेड केलेलं 1,000, असं 11,000 रुपये हे त्या कस्टमरचं इन्कम मानलं जातं. दिस इज टॅक्स फ्री कमर्शियल सिक्युरिटीज. यामध्ये कस्टमरला टॅक्स द्यावा लागत नाही म्हणून त्याला टॅक्स फ्री म्हणलं जातं. टॅक्स हा कंपनी पेड करते. ओके, दिस इज सेकंड टाईप. ओके, उदाहरण इथे दिले बघा. फॉर एक्झाम्पल, इफ अ कंपनी हॅज इश्यूड 10% टॅक्स फ्री डिबेंचर्स, द डिबेंचर होल्डर विल गेट एंटायर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. 10% जे काय डिबेंचरवरचं व्याज आहे ते सर्व व्याज हे डिबेंचर होल्डरला मिळेल. द अमाऊंट टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द डिबेंचर होल्डर विल बी अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड, जे व्याज मिळालं आहे ते व्याज, आणि प्लस इन्कम टॅक्स देअर ऑन पेड बाय द कंपनी. जे आपण मगाशी पाहिलं की जे काही इन्कम मिळालं आहे 10,000 रुपये इन्कम, व्याजाचं ते इन्कम, आणि प्लस जो टॅक्स कंपनीने पेड केला आहे कस्टमरच्या वतीने ते इन्कमसुद्धा टॅक्स पेड हे सुद्धा इन्कम म्हणून ते इन्क्लूड केलं जातं. ओके, हे आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलेलं आहे. व्याज मिळालं 10,000 ते पण इन्कम आहे आणि जो कंपनीने टॅक्स पेड केला आहे हे सुद्धा त्या कस्टमरचंच इन्कम मानून एकूण इन्कम हे 11,000 रुपये हे कन्सिडर केलं जातं. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट इज इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स.
अशा काही सिक्युरिटीज आहेत की त्याच्यावरचं जे व्याज आहे, इंटरेस्ट आहे, ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, म्हणजे माफ आहे, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागत नाही. व्याज तर मिळाले, त्या सिक्युरिटीजवरती व्याज मिळाले आणि ते व्याज हे पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे फ्रॉम टॅक्स, त्याच्यावरती टॅक्स पेड करावा लागत नाही. काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 10 सबसेक्शन 15 इंटरेस्ट ऑन फॉलोइंग सिक्युरिटीज इज एक्झम्प्टेड. कोणकोणते बघा ते, आता हे पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण एक्झाम्पलच्या वेळेला आपल्याला अशा काही सिक्युरिटीज देतात आणि याच्यावरचं जे व्याज आहे ते व्याज पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. बघा काय काय, पहिलं आहे इंटरेस्ट ऑन 12 इयर्स नॅशनल सेव्हिंग ॲन्युटी सर्टिफिकेट्स. जर 12 वर्ष मुदतीचे नॅशनल सेव्हिंग ॲन्युटी सर्टिफिकेट जे गव्हर्नमेंट इश्यू करतं त्यामध्ये जर पैसे गुंतवले असतील तर त्याच्यावरचं जे व्याज आहे ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन नॅशनल डिफेन्स गोल्ड बॉन्ड 1980. यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावरचं व्याज देखील पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. देन इंटरेस्ट ऑन स्पेशल बेअरर बॉन्ड्स 1991. यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावरचे व्याज हे पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. नेक्स्ट इज ट्रेजरी सेव्हिंग डिपॉझिट सर्टिफिकेट्स 10 इयर्स. यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर व्याज पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. पोस्ट ऑफिस कॅश सर्टिफिकेट्स ड्युरेशन इज 5 इयर्स. त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील या सिक्युरिटीमध्ये तर त्याच्यावरचे व्याज हे पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. नेक्स्ट इज नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स 10 इयर्स. 10 वर्ष मुदतीचे राष्ट्रीय नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स, ओके, ह्यामध्ये जर पैसे गुंतवले असतील किंवा नॅशनल प्लॅन सेव्हिंग सर्टिफिकेट्स 12 इयर्स यामध्ये पैसे गुंतवले असतील, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे गुंतवले असतील, पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स NSC 7 वर्ष किंवा 12 वर्ष यामध्ये पैसे गुंतवले असतील, पोस्ट ऑफिसमध्ये क्युम्युलेटिव्ह टाईम डिपॉझिट 15 वर्षामध्ये पैसे गुंतवले असतील किंवा एखाद्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीम ऑफ गव्हर्नमेंट यामध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याच्यावरती जे इंटरेस्ट मिळतं, द इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सच इन्व्हेस्टमेंट्स इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. त्याच्यावरती आपल्याला टॅक्स कोणताही द्यावा लागत नाही. तसं अजून काय काय बघा, नेक्स्ट इज स्कीम ऑफ फिक्स्ड डिपॉझिट गव्हर्न बाय पोस्ट ऑफिस. ओके, फिक्स डिपॉझिट एखादी पोस्ट ऑफिसची स्कीम असेल त्याच्यावरती व्याज मिळालं ते देखील पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, त्या व्याजावर टॅक्स द्यावा लागत नाही. नेक्स्ट इज स्पेशल डिपॉझिट स्कीम 1981. यामध्ये इन्व्हेस्ट केले असतील, गोल्ड डिपॉझिट बॉन्ड्स 1999 त्यामध्ये इन्व्हेस्ट केले असतील, और डिपॉझिट सर्टिफिकेट्स अंडर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम 2015 मध्ये पैसे गुंतवले असतील किंवा बॉन्ड्समध्ये गव्हर्नमेंटच्या गुंतवले असतील तर त्याच्यावरती जे काही इन्व्हेस्टमेंटवरती व्याज मिळेल, द इंटरेस्ट रिसिव्ड इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. आता यापैकी सर्वात जे कॉमन आहे ते नॅशनल ॲन्युटी प्लॅन सर्टिफिकेट्स असतील, नॅशनल डिफेन्स गोल्ड बॉन्ड्स असतील किंवा पोस्ट ऑफिस सर्टिफिकेट्स असतील, नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, हे सर्वात महत्त्वाचे आहेत. या सिक्युरिटीजमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर जे काही व्याज मिळेल, द इंटरेस्ट रिसिव्ड इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे विच सिक्युरिटीज आर नॉट सब्जेक्ट टू TDS. म्हणजे अशा कोणत्या सिक्युरिटीज आहेत की त्याच्यावरती TDS हा कट केला जात नाही. बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 193 नो टॅक्स शॅल बी डिडक्टेड फ्रॉम एनी इंटरेस्ट पेएबल ऑन द फॉलोइंग सिक्युरिटीज. अशा काही सिक्युरिटीज आहेत की त्याचं वरती जे इंटरेस्ट आहे, इंटरेस्टचं पेमेंट करताना त्यामधून टॅक्स हा कट केला जात नाही. कोणकोणते बघा, पहिलं म्हणजे 4.25 नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स. ओके, हे इशूड इन 1972. 1972ला इश्यू केलेले जे 4.25 हा इंटरेस्ट रेट आहे. ओके, त्याच्यावरती जर नॅशनल डिफेन्स बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवले असतील तर त्यावरती सुद्धा जे काही इंटरेस्ट मिळेल त्यावरती TDS हा कट केला जात नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड इज 4.25 नॅशनल डिफेन्स लोन 1968. ओके, एक 4.25% दरानं जे काही नॅशनल डिफेन्स लोन होतं 1968चं, या सिक्युरिटी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामध्ये जर पैसे गुंतवले असतील जे काही व्याज मिळेल त्याच्यावरती सुद्धा TDS कट केला जात नाही, पूर्ण इंटरेस्ट हे पेड केलं जातं. किंवा 4.75% नॅशनल डिफेन्स लोन. ओके, यामध्ये जर काही पैसे गुंतवले असतील तर पूर्ण जे काही इन्व्हेस्टमेंट केले आहे त्याच्यावरती पूर्ण इंटरेस्ट हे पेड केलं जातं, TDS कट केला जात नाही. देन नॅशनल डेव्हलपमेंट बॉन्ड्स, यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर इंटरेस्ट रक्कम पूर्ण कस्टमरला दिली जाते, टॅक्स कट केला जात नाही. 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स जे पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात, NSC आपण त्याला म्हणतो, त्यात इन्व्हेस्टमेंट केली असेल तर पूर्ण इंटरेस्ट कस्टमरला पेड केलं जातं, TDS कट केला जात नाही.
त्यानंतर नोटिफाईड डिबेंचर्स ओके ऑफ एनी पब्लिक सेक्टर कंपनी और कोऑपरेटिव्ह सोसायटी ओके और कोऑपरेटिव्ह लँड डेव्हलपमेंट बँक, एखाद्या कंपनीचे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे किंवा एखाद्या डेव्हलपमेंट बँकेचे नोटिफाईड डिबेंचर्स जे असतील ओके विशिष्ट, तर ते जे टॅक्स फ्री आहेत तर त्याच्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्यातून पूर्ण पेमेंट केलं जातं, त्यातून TDS कट केला जात नाही. नेक्स्ट इज 6% गोल्ड बॉन्ड्स इशूड इन 1977, 7% गोल्ड बॉन्ड्स इशूड इन 1980, यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर पूर्ण इंटरेस्ट पेड केलं जातं कस्टमरला, TDS कट केला जात नाही. नेक्स्ट इज 8% सेविंग टॅक्सेबल बॉन्ड्स और 7.755% सेविंग टॅक्सेबल बॉन्ड्स 2018, यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली तरी आपल्याला TDS कट केला जात नाही. और एनी इंटरेस्ट पेएबल टू लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इन इंडिया इन रिस्पेक्ट ऑफ एनी सिक्युरिटी ओनर्ड बाय इट. आता हे महत्त्वाचे, LICनं जर एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्यावरती जर त्यांना व्याज मिळणार असेल, इंटरेस्ट पेएबल टू LIC ओके इन रिस्पेक्ट ऑफ एनी सिक्युरिटी ओनर्ड बाय इट, LICची कोणतीही सिक्युरिटी असेल म्हणजे LICने इन्व्हेस्टमेंट केली, LICला जो काय प्रीमियम मिळतो, LICचे जे इन्कम आहे त्या इन्कममधून LICने कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती LICला जे काय व्याज मिळतं त्या व्याजावर कोणताही TDS कट केला जात नाही. म्हणजे LICने इन्व्हेस्टमेंट केली, LICचे जे पैसे आहेत ते कुठेतरी त्यांनी गुंतवले असतील LICने, तर त्यांना जे व्याज मिळतं ते पूर्ण व्याज त्यांना दिलं जातं, त्यातून TDS कट केला जात नाही. देन नेक्स्ट सेमच आहेत पुढचे दोन्हीसुद्धा बघा, दोन्ही तिन्ही पॉईंट काय सांगितलं बघा. पॉईंट नंबर 9, एनी इंटरेस्ट पेएबल टू जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओके इन रिस्पेक्ट ऑफ एनी सिक्युरिटी ओन्ड बाय इट. आपल्या देशामधील जे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, GIC आपण त्याला म्हणतो ओके, यांचं जे इन्कम आहे ते त्यांनी त्यांचे पैसे जर एखाद्या ठिकाणी गुंतवले असतील, इन्व्हेस्ट केले असतील, तर त्या इन्व्हेस्टमेंटवरती जे काही त्यांना इंटरेस्ट मिळणार आहे ते पूर्ण इंटरेस्ट त्यांना दिलं जातं, त्यामधून इंटरेस्टमधून कोणताही टॅक्स हा डिडक्ट म्हणजेच वजा केला जात नाही. नेक्स्ट इज एनी इंटरेस्ट पेएबल टू अदर इन्शुरर इन रिस्पेक्ट ऑफ द सिक्युरिटीज ओन्ड बाय इट. इतर कुठल्या इन्शुरन्स कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली असेल ओके, तर त्या इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज त्यांना पूर्ण दिलं जातं, त्यावरून TDS टॅक्स वजा केला जात नाही. अँड लास्ट इज एनी इंटरेस्ट पेएबल ऑन एनी सिक्युरिटीज इशूड बाय कंपनी लिस्टेड ऑन रेकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज ओके, एखाद्या कंपनीची एखादी सिक्युरिटी जर स्टॉक एक्सचेंजवरती ती जर लिस्टेड असेल तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं त्याच्यामधून सुद्धा TDS हा कट केला जात नाही. ओके, दीज आर द डिफरंट सिक्युरिटीज ऑन विच they are not subject to TDS, means TDS is not deducted while making payment of interest. The interest is fully paid to the customer. इंटरेस्ट हा पूर्णपणे हा पेड केला जातो. सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we have started with this point, interest on securities, in which we have seen that the interest from securities is chargeable on due basis or on cash basis or on mercantile basis. जर एखादा बिझनेसमन अकाउंटिंग करताना मर्कंटाईल सिस्टीमनं करत असेल तर ड्यू बेसिसनं ते टॅक्सेबल आहे. सेकंड आपण पाहिलं की जर एखादा बिझनेसमन कॅश बेसिसनं अकाउंटिंग करत असेल तर ज्या वेळेला इंटरेस्ट मिळेल ज्या तारखेला त्या वर्षी तो टॅक्सेबल मानलं जातं. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड इज द इंटरेस्ट, द ड्यू डेट ऑन विच द इंटरेस्ट इज पेएबल. जे काही व्याज मिळण्याची ड्यू डेट असते त्या ड्यू डेटला जो कोण ओनर असतो त्या ओनरला, ज्या व्यक्तीच्या नावाने त्या सिक्युरिटीज नावावरती असतात त्या व्यक्तीलाच ते इन्कम दिलं जातं. ज्या दिवशी ड्यू डेट आहे त्या दिवशी, ज्या दिवशी जी ड्यू डेट आहे व्याज पेड करण्याची त्या तारखेला ती सिक्युरिटी, ती इन्व्हेस्टमेंट कोणाच्या नावावरती आहे त्याच व्यक्तीला ते इंटरेस्ट पेड पण केलं जातं आणि त्याच्या पेमेंटमधून TDS हा कट केला जातो. दिस इज सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट जो आपण पहिल्यांदा पाहिला तो म्हणजे की जर आपण एखादी इन्व्हेस्टमेंट, एखादी सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट म्हणून केली असेल तर त्याच्यावरती जे काही व्याज आहे ते व्याज इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून ट्रीट केलं जातं. ओके, नॉर्मली आपण सिक्युरिटी जे आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणूनच करतो. ओके, तर ते काय जे इन्कम मिळेल इन्व्हेस्टमेंटवरती ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून ट्रीट केलं जातं. परंतु एखाद्या बिझनेसमनने काही सिक्युरिटीज ह्या जर स्टॉक म्हणून ठेवल्या असतील, स्टॉक म्हणून, तर जे काही व्याज मिळेल इंटरेस्ट ऑन सच सिक्युरिटीज विच आर हेल्ड ॲज अ स्टॉक, देन द इंटरेस्ट रिसिव्ड इज टॅक्सेबल ॲज इन्कम ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन.
एखादा बिझनेसमन आहे, एखादा प्रोफेशनल व्यक्ती आहे, त्यानं जर समजा काही सिक्युरिटीज स्टॉक म्हणून ठेवल्या असतील, साठवण्याच्या दृष्टीने म्हणून ठेवल्या असतील, तर त्या सिक्युरिटीजवरती जे काय व्याज आहे ते बिझनेस किंवा प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. त्यानंतर आपण सिक्युरिटीचे 2 प्रकार पाहिले. पहिला प्रकार म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि दुसरा प्रकार म्हणजे कमर्शियल सिक्युरिटीज. जर सिक्युरिटीज गव्हर्नमेंटनं इश्यू केल्या असतील, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं इश्यू केल्या असतील, तर त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आपण पाहिला की कमर्शियल सिक्युरिटी. कमर्शियल सिक्युरिटी म्हणजे काय? इफ द सिक्युरिटीज आर इश्यूड बाय द कंपनी or by any other business, then these securities are called as a commercial securities. तर अशा सिक्युरिटीजला कमर्शियल सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. ओके, इफ द सिक्युरिटीज आर इश्यूड बाय द कंपनी ऑर बाय एनी अदर बिझनेस, देन दे आर कॉल्ड ॲज अ कमर्शियल सिक्युरिटीज. मग कमर्शियल सिक्युरिटीज आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे आपण 2 प्रकार पाहिले. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पॉईंट पाहिला की इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. ओके, अशा काही सिक्युरिटीज आहेत की ज्याच्यावरचं जे व्याज मिळतं ते पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे, पूर्णपणे माफ आहे. मग ते आपण कोणकोणते आहेत ते सुरुवातीला पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जो लास्ट पॉईंट होता, जो सर्वात महत्त्वाचा आहे, की सिक्युरिटीज नॉट सब्जेक्ट टू TDS. म्हणजे अशा काही सिक्युरिटीज आहेत की त्या सिक्युरिटीमधून आपल्याला इन्कम दिलं जातं, इन्कम इंटरेस्टद्वारे आपल्याला इंटरेस्ट मिळतं, परंतु त्या इंटरेस्टमधून TDS हा कट केला जात नाही. ते फक्त आपल्यासाठी महत्त्वाचे. त्यामध्ये पहिला आपण पॉईंट पाहिला की इंटरेस्ट ऑन 4.25% नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स. जे नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स गव्हर्नमेंट केंद्र सरकार इश्यू करतं, कोणतेही डिफेन्स बॉन्ड्स असतील गव्हर्नमेंटने इश्यू केलेले, तर त्याच्यावरती TDS कट केला जात नाही. त्यानंतर नॅशनल डिफेन्स लोन असेल, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ही सिक्युरिटी आहे, त्याच्यावरती सुद्धा जे काही इंटरेस्ट आहे त्याच्यामधून TDS हा डिडक्ट केला जात नाही. पूर्ण जे इंटरेस्ट असेल, पूर्ण व्याज हे त्या कस्टमरला, ज्याचं इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट होल्डरला पेड केलं जातं. त्यानंतर नॅशनल डेव्हलपमेंट बॉन्ड्स सेंट्रल गव्हर्नमेंटने इश्यू केलेले जे आहेत त्याच्यावरती सुद्धा TDS हा वजा केला जात नाही. फुल इंटरेस्ट अमाऊंट इज पेड टू द कस्टमर. देन नेक्स्ट इज नॅशनल सेविंग सर्टिफिकेट्स, म्हणजे राष्ट्रीय बचत पत्र, त्याच्यावरती सुद्धा TDS वजा केला जात नाही. पूर्ण व्याज हे कस्टमरला पेड केलं जातं. त्यानंतर नोटिफाईड डिबेंचर्स ऑफ कंपनी, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर लँड डेव्हलपमेंट बँक. ओके, एखाद्या कंपनीचे, एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे किंवा एखाद्या डेव्हलपमेंट बँकेचे नोटिफाईड डिबेंचर्समध्ये जर गुंतवणूक केली असेल तर त्याच्यावरती सुद्धा TDS वजा केला जात नाही. पूर्ण व्याज जे आहे ते त्या कस्टमरला पेड केलं जातं. देन नेक्स्ट इज गोल्ड बॉन्ड्स. ओके, 6% गोल्ड बॉन्ड्स और 7% गोल्ड बॉन्ड्स इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने इश्यू केलेले हे जे बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सवरती आपण बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर जेवढी इन्व्हेस्टमेंट आपली आहे त्याच्यावरचं व्याज हे पूर्णपणे कस्टमरला पेड केलं जातं. TDS इज नॉट डिडक्टेड फ्रॉम सच इंटरेस्ट इन्कम. नेक्स्ट इज 8% टॅक्सेबल सेविंग बॉन्ड्स, 7.75% सेविंग बॉन्ड्स 2018. ओके, हे जे काय बॉन्ड्स आहेत, सेविंग बॉन्ड्स गव्हर्नमेंटने इश्यू केलेले, त्यामधून सुद्धा टॅक्स हा वजा केला जात नाही. ओके, TDS हा वजा केला जात नाही. देन नेक्स्ट इज एनी इंटरेस्ट पेएबल टू LIC. ओके, इन रिस्पेक्ट ऑफ द सिक्युरिटीज ओन्ड बाय इट. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, LICनं जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते, LICची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती जे काय LICला इंटरेस्ट मिळतं त्या इंटरेस्टवरती, त्या व्याजावरती देखील कोणताही TDS वजा केला जात नाही. LICला पूर्ण व्याज मिळतं. Okay, suppose LIC has made any investment in any security, then full amount of interest is paid to LIC. No any TDS is deducted from such payment of interest to LIC. LICला जे काय पेमेंट केलं जातं ते पूर्ण व्याजाचं केलं जातं, त्यातून TDS कोणताही वजा केला जात नाही. नेक्स्ट सेम आहे एनी इंटरेस्ट पेएबल टू जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फॉर द सिक्युरिटीज ओन्ड बाय इट. जसे LIC आहे तसं जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनसुद्धा आहे, त्याला आपण GIC असं म्हणतो. ओके, मग GICच्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत, इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत, त्यावरती GICला व्याज मिळतं आणि त्यांना व्याज मिळताना देखील पूर्ण व्याज द्यावं लागतं. त्यांना पूर्ण व्याज मिळतं, त्यांच्या व्याजामधून कोणताही TDS हा डिडक्ट केला जात नाही. सेम त्याप्रमाणे एनी इंटरेस्ट पेएबल टू द अदर इन्शुरर इन रिस्पेक्ट ऑफ देअर सिक्युरिटीज. इतर कोणती इन्शुरन्स कंपनी असेल,
इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी, त्यांच्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्यांच्या ओनरशिपच्या मालकीच्या त्यावरती जे व्याज मिळतं ते देखील पूर्ण व्याज त्यांना दिलं जातं, त्याच्यामधून देखील कोणताही TDS हा वजा केला जात नाही. अँड लास्ट but not the least is interest payable on the securities listed on the stock exchange. एखाद्या कंपनीच्या काही सिक्युरिटीज जर स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतील, स्टॉक एक्सचेंजवरती त्याच्या खरेदी विक्रीच होत असेल तर त्याला लिस्टेड असं म्हणतो आपण. ओके, अशा लिस्टेड सिक्युरिटीजवरती जर काय आपल्याला व्याज मिळालं तर त्या व्याजावरती देखील आपल्याला पूर्ण व्याज दिलं जातं, त्यामधून TDS हा वजा केला जात नाही. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. In today's lecture we have seen the concept of interest on securities. So thank you very much.